तो क्या दिक्कत हो रही है? डायरिया हो गया। अच्छा, तो आपको डायरिया नहीं हुआ, आपको हो गया है फोमो। फोमो का मतलब है फियर ऑफ मिसिंग आउट। तो आपको दिन में दो बार सुबह, 2 बार शाम को रील्स शेयर करनी है और टॉयलेट में 1 घंटा बैठ के आपको रील्स स्क्रॉल करके 10 लोगों को भेजनी है। बापरे, इथे खूपच अंधार आहे आणि मला माझी बॅग सामान न पडता घ्यायची आहे आणि ओ माय गॉड, काय सेक्सी रूम आहे यार. हे बघा, बाथटब. वाव, मुंबईचं ऑर्किड एकदम जुनं आहे, पण हे किती छान. इकडे लाईव्ह रील काढायला पण किती छान आहे ही चेअर यार. क्युटी पाय चेअर आहे एकदम. मस्त रूम आहे हा. अच्छा, मी इकडे एक फोटो काढलाय या ह्याच्या समोर. मी तो फोटो शेअर करेन तुमच्यासोबत. आणि व्ह्यू 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 काय दिसत नाही मला. बापरे, हे नेहमी का माझं फर्स्ट आहे. हाय बघा, हा व्ह्यू आहे हायवे समोर आणि एअरपोर्टच्या 5 मिनिटं दूरच आहे. तर आता मी डिनर ऑर्डर करते कारण मला लागली आहे खूप भूक. हा आहे माझा व्हाईट सॉस पेने पास्ता आणि हे मी बघते ID वर वेब ऑफ फ्लाईज. वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि मी निघाली आहे फ्लाईटवर. आज मी डेड हेडिंग चालली आहे, म्हणजे मी ऑपरेट नाही करणार फ्लाईट. आणि झोप मला आली चांगली, एकदम छान झोपली आहे मी. 7 तासाची झोप झाली माझी. आता मी बेकरी बास्केट, सँडविच आणि फ्रूट्स घेतलेत यशस्वीसाठी. तर लंच ते लोक बोलले टेक अवे नाही मिळू शकत. आणि आता मी चेकआउट करेन इथून आणि निघेन फ्लाईटवर. कॅब मिळाली मला लगेच आणि हे हॉटेल एअरपोर्टपासून फक्त 5 मिनिटच दूर आहे. आणि सॅडली मला नेहमी ना 12-13 तासांचाच इकडे जयपूरमध्ये लेअर मिळतो. मला एकदा जयपूर एक्सप्लोअर करायचं. इकडे खूप ब्युटिफुल एस्थेटिक खूप साऱ्या जागा आहेत. ते एक हवा महल आहे आणि असं सगळं तिकडे मला जायचं आहे, पण मला कधी एवढा मोठा लेअर मिळतच नाही. तर आता मी तेच झोपली, उठली आणि रेडी होऊन निघाली आहे परत. आणि उद्या मला आहे फक्त 2 सेक्टर वाराणसी बॅग. आणि परवा मला काहीतरी दिब्रुगड का काहीतरी एकदम न्यू जी जागा आहे माझ्यासाठी, मी तिकडे पहिल्यांदा जाईन, ती आहे. तर यामध्ये तर रॉस्टर पण खूप छान आलं आहे. जुलै मंथमध्ये लेअर्स खूप कमी आहेत, डे रिटर्न खूप जास्त आहे, जे मला खूप आवडतं की एंड ऑफ द डे आय एम गोईंग बॅक होम. ती माझी फेवरेट गोष्ट आहे. तर आता मी निघते फ्लाईटवर. डेड हेडिंग चालली आहे, तर तुम्ही काय पण मील बुक करू शकता. तर मी एक सबवे सँडविच आहे, जे माझ्या भावाला खूप आवडतं, ते बुक केलं आहे. तर त्यासाठी एक चिकन सँडविच आहे, ते सबवे सँडविच. आणि यशस्वीसाठी ग्रिल सँडविच आणि असं मी घेऊन चालले. तर ते थोडं नाश्ता पाणी संध्याकाळी चहासोबत खातील. 12:30 वाजले. पोचली मी एअरक्राफ्टमध्ये आणि आता 12:55चं डिपार्चर आहे. आणि काल मी 3 सेक्टर ऑपरेट केले. मुंबई, गोवा, मुंबई जयपूर आय गेस 1 hour 45 minutes आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2 तासाची फ्लाईट होती. कारण मुंबईमध्ये ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की डिले असतात खूप. तर ती सीन होता. तर खूप मोठी फ्लाईट होती. आणि आजकाल ना आमच्या फ्लाईटवर एम्पॉस नाही आहेत. एम्पॉस म्हणजे जी मशीन ज्याच्यामध्ये कार्ड वगैरे स्वाईप होतात ती. तर आम्ही मोस्टली फक्त कॅश घेऊ शकतो असं. तर काल एक पॅसेंजर होती, तिच्या फॅमिलीसोबत 2 मुलांसोबत ट्रॅव्हल करत होती. आणि ती बोलली दाल चावल तिला हवं आहे. पण सीन हा आहे की आम्ही कार्ड पेमेंट तिला करायची होती, नाही तर गुगल पे. आता मी दोन्ही नाही करू शकत, मला आता कॅशच मॅन्डेटरी आहे करून. तर मी तिला बोलली की सॉरी मॅम, ओनली कॅश आणि असं का. तर मी विचार केला की काय करणार ना, छोटे तिचे 2 मुलं होते आणि ती ना मंचीज वगैरे काय घेऊन आलेली, चिप्स वगैरे. तर तो एक मुलगा तर झोपलेला आणि दुसरा एकदम क्रँकी होत होता आणि तो तेच सारखं बोलत होता दाल चावल. मग मी माझी पूर्ण सर्व्हिस झाल्यानंतर आमच्या क्रू मीलमध्ये दाल चावल येतो. तो मी तिला बोलली की मी हा बनवून तुम्हाला देऊ का, कारण मी कार्टवाला नाही देऊ शकत, कारण दॅट इज लाईक पैसे त्याचे आम्हाला पे करायला लागतात, की आम्हाला क्लोजिंग ओपनिंग सगळं असतं आणि वी आर लाईक जे पण आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी R1वर येते, की म्हणजे काय पण डिस्टर्बन्स असेल तर तिला पे करायला लागेल. तर मी बोलली की मी मी तुम्हाला बनवून देऊ का. तर ती एवढी खुश झाली ना, मग मी तिला दाल चावल म्हणून दिला. आणि जाताना शी वॉज लाईक थँक्यू सो मच, तू माझ्या मुलासाठी एवढं दाल चावल वगैरे म्हणजे तुमच्या जेवणामधून दिलं आणि असं सगळं. एवढी खुश झाली ती. जाताना बोली आय राईट एन अप्रिसिएशन फॉर यू. तर म्हणजे ओके थँक्यू. म्हणजे असं गुडी बॅगमध्ये असं थोडेफार आमचे गोष्टी येतात जे कधी कधी मी देते, जे चांगले क्यूट पॅसेंजर्स असतात त्यांना. तर मग मी दिला आणि मला खूप छान वाटलं की हां
छान छान गोष्टी तुम्ही करणार तर तुमच्यासोबत पण छान छान गोष्टी होणार, ही गोष्ट आहे. आणि आता इकडे जयपूरमध्ये मला वाटतं 50-60 डिग्रीज असेल, खूप गरमी होते भयंकर. आम्ही आता लवकर जाऊ मुंबईमध्ये, तर रोज पाऊस पडतो. पण जेव्हा पण मी फ्लाईटवर जाते त्याच्या आधी मी प्रे करते की पाऊस पडू नये, कारण मला टर्ब्युलन्सची भीती वाटते. तर आता बघूया आता जाताना मुंबईमध्ये लँडिंगच्या टायमाला काय होतं. गाईज लुक ॲट दिस, बोर्डिंग कंप्लीट आणि पूर्ण रो वेकेट आहे. म्हणजे किती लकी आहे मी, मला कळतं आहे. मला नेहमीच असं मिळतं की माझ्या बाजूच्या सीट्स नेहमी खाली असतात आणि इट्स अ फुल फ्लाईट. ही मुंबईची मस्त लँडिंग आणि हा सुंदर व्ह्यू आणि लकीली पाऊस बिलकुल पण नाही पडला, तो नो टर्ब्युलन्स. सर्वात बेस्ट तर हे की आमचा पार्किंग होता 30 विच इज राईट ऑपोजिट अरायव्हल्स. तर चालावंच नाही लागला आणि पाऊस आता सुरू झाला आहे. इतका छान दिवस चालला माझा. तर मस्त एकदम पोचली मी घरी. आता घरी जाऊन चहा पिईन. ते बेकरी बास्केट आणलेलं आहे त्याच्यात एक रोझो वगैरे चहा डुबून खाईन मस्त एकदम ओव्हनमध्ये गरम करून. आणि मग मी 5 वाजता जाईन जिमला. तर माझा ओव्हरऑल जयपूर लेअर खूप छान होता आणि ऑलमोस्ट होम. जोरदार पाऊस सुरू झाला. चिअर्स टू बॉम्बे रेन. पायनॅपल नका खाऊ, खोकला येईल अजून. तर पप्पा माझे आजारी होते, सर्दी खोकला झालेला त्यांना, आणि त्यांनी खूप सारी औषधं खाल्ली आणि त्याचं त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन झाली. त्यांना सॉरी, हे थोडी सॅड गोष्ट आहे पण आमची मस्ती चालू आहे. तर आता पप्पांना थोडं ॲडमिट केलं आहे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणि ते इकडे जेवतात. ते त्यांनी जेवणाची आणि सगळ्या गोष्टींची त्यांच्याकडे पुन्हा कंप्लेंट पूर्ण लिस्ट आहे. आणि इकडे ना यायला ॲक्च्युली एक पास, रेड कलरचा जो पास असतो ना त्याच्यावर तुम्ही दिवसभर एक माणूस येऊ शकतो इकडे व्हिजिटर. आणि ग्रीन पास असतो तो व्हिजिटिंग आवर्समध्येच येऊ शकतो. मला सगळे रस्ते माहिती आहेत आणि आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. म्हणजे आम्ही एक क्रॅश कोर्स देऊ शकतो कोणाला पण की तुम्ही कधी पण कसं पण या हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता. तर मी आता 7 वाजेपर्यंतच होतं व्हिजिटिंग आवर्स आणि मी 7:20ला पप्पांच्या रूममध्ये आली. तर आमच्याकडे खूप सारे ट्रिक्स आहे तिकडे यायचे आणि पप्पा इकडे सगळं पप्पांना माहिती आहे. हाऊसकीपिंगचं माहिती आहे, कोणाशी काय बोलायचं, जेवणाबद्दल माहिती आहे. तर आता पप्पा जेवतात इकडे. पप्पा जेवणामध्ये काय, जेवणाला तुम्ही काय फीडबॅक देणार 10 पैकी? 5. आणि काय तुम्हाला जेवणामध्ये काय, मेन्यू मध्ये काय तुमच्या? आणि भात आहे आणि मेथीचं काहीतरी भाजी आहे ना. पायनॅपल खाऊ नका, त्याच्याने तुम्हाला अजून खोकला येईल. आणि हे काय आहे, डाळ आहे. हा, एक डाळ आहे आणि भाजी आहे कुठली, ही मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी आहे. मसूरची भाजी आणि गवार आहे. ही मेथी आहे. ती गवार दिसते. अच्छा हा, ती मेथी आहे, बरोबर ती मेथी आहे. तर हे पप्पांच्या डिलाइटफुल मेन्यू मध्ये हे आहे आणि ते बरोबर सगळ्यांना बरोबर करतात. काही जेवणामध्ये काय कंप्लेंट आली तर ते त्यांना जाऊन सांगतात. आणि आता आमच्या बाजूला एक फॅमिली होती, त्याला चिकनगुनिया झालेला, तर तो आता बरा झालाय आणि त्याने चेकआउट केलं. आणि इकडे फुल पिकनिकवाला माहोल आहे. म्हणजे त्याच्या पप्पा तर इकडे फुल, पप्पांना कॉल केला तर हसतात एकदम. त्याने एकदम फुल ट्रीटमेंट घेऊन आता घरी जायचंय. आणि तो बाजूवाल्याचं पण ना काय काय चाललेलं, म्हणजे त्याचं ऍक्च्युली काहीतरी भांडण आहे त्याच्या वाईफसोबत ना पप्पा, प्रॉपर्टीवरून काहीतरी भांडण आहे आणि ती त्याच्याहून 16 वर्ष मोठी आहे. तर पप्पा त्याला समजावतात ते, मग त्यांची भांडणं चालली आहे, मग तो बाहेर चालला आणि काय काय कडे फुल ड्रामा चाललेला. म्हणजे मुली हॉस्पिटल आहे की काय हे. आणि आता पप्पा फक्त ते टीव्हीवर न्यूज बघतात ते. आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते, जसं मी हर हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते, तर इथला पण मी तुम्हाला कोकिलाबेनचा व्ह्यू दाखवणार. आम्ही आहोत 13 फ्लोअरमध्ये. हे बघा, इकडे समोर कोणतीतरी बिल्डिंग आहे जी लास्ट टाइम अंडर कन्स्ट्रक्शन होती, जेव्हा मम्मीची ट्रीटमेंट चाललेली. वाजलेत आता 9 आणि पप्पा टीव्ही बघतात आणि हा दुसरा बेड खाली झालाय, तर मी तिकडे बसून थोडा व्ह्यू एन्जॉय करते. अरे इकडून खाली मेट्रो चालली आहे पप्पा. इथून कुठे मेट्रो? अच्छा, इथून एक हा 7 बंगला आणि वरतो. अच्छा, इकडे पण एक मेट्रो आहे, ती पाठवून एकच मेट्रो आहे. अच्छा, इकडे एकच मेट्रो आहे, ती मला दिसली आता घालून जाताना. आणि खूप काय काय चाललंय इकडे. आता अजून एक केटरिंग मधून एक आले, जो केटरिंगचा मॅनेजर आहे या फ्लोअरचा, तो येऊन त्याने त्यांची स्टोरी सांगितली की कंबाटामध्ये ते काम करायचे. मग ते कंबाटा रातोरात सगळ्यांना
जॉबवरून काढून टाकलं आणि असं काय काय सीन झालं, तर ती स्टोरी सांगत होते. मग आता त्यांच्या लाईफमध्ये चांगलं चाललं आहे. तर आता मी बसून तेच टाईमपास करते आहे. आणि आता इथे हा सगळा रूम क्लीन होणार आणि माझ्या भावाची मी वाट बघते, तो येईल आणि मग आम्ही घरी जाऊ. आणि मग मला 2-3 तास झोपायचं आणि माझी सकाळी 2 का 3 वाजता मला जायचं आहे फ्लाईटवर. मी करते वाराणसी बॅक, तर हे 2 सेक्टर. आणि आज मी तेच जसं मला त्याला डेड हेडिंग करून आणली मी. आणि पप्पा अजून जेवतात, ते मला बोलतात ते चपाती काय काय खा करून. पण माझ्यासाठी घरी बनला आहे उपमा, तर तुम्ही जाऊन उपमा खाणार घरी. नकली नहीं रे, क्या दिक्कत हो रही है? डायरिया हो गया. अच्छा, तो आपको डायरिया नहीं हुआ, आपको हो गया है फोमो. फोमो का मतलब है फियर ऑफ मिसिंग आउट. तो आपको दिन में 2 बार सुबह, 2 बार शाम को रील्स शेयर करनी है और टॉयलेट में 1 घंटा बैठ के आपको रील्स स्क्रॉल करके 10 लोगों को भेजनी है. इससे आप ठीक हो जाओगे. ओके. और कोई दिक्कत है? नहीं होएगा तो बहुत बातें होगा. हाँ ठीक है, तो आप जल्दी ठीक हो जाइए. असिस्टेंट इन्हें फोमो की दवाइयाँ दीजिए. ठीक है, ओके. गेट मेरा बाय. तर आता आम्ही आलो घरी. हा खेळतोय वायू आणि रात्रीचे वाजले 10:30. जे दोघे खेळतात ते मी टाइमपास करते. अरे 10:30 वाजलेत रात्रीचे आणि इकडे रेनकोट हे लटकलेत. थांब वायू, आय गिव्ह यू 1 बॉल. पण अजून खूप काम आहेत. लॉन्ड्री करायची आहेत, कपडे हे थ्रो 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 थ्रो. येस, गुड जॉब. हे घे, पकड 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 पकड. हां, तर अजून लॉन्ड्री करायची आहे. कपडे सुकायला लावायचे, सुकलेले काढून फोल्ड करायचे. थांबा मी ह्याला खेळायला सोडते. आणि उद्याची बॅकपॅक करायची आहे. आणि काय करायचं अजून, धुतलेली भांडी जागेवर लावून ठेवायची आहेत. अशी थोडीफार छुटूर फुटूर कामं बाकी आहेत. आणि उद्याचे सगळे फ्लाईट डिटेल्स पण लिहून ठेवायचे आहेत. उद्या मला आता लवकर उठायचं आहे 2-3 तासांनी. आणि उपमा खायचं बाकी, माझं अजून डिनर नाही केलं आहे. तर डिनरमध्ये मी खाते उपमा. मी माझं जेवण खूप कमी केलं आहे. मला हे बघा, माझ्या अंगावर एक चिखल उडलेला आहे ना, स्कूटीवर आली ना मी, तर माझ्या हातावर चिखल उडाला. तर तेच मग आता मी सगळं करेन. घे जॉब, आय लव्ह यू. मला आता ही सगळी भांडी जागेवर ठेवायची आणि हे किचन आवरायचं आहे. आणि त्या वायू खेळतो ऍपल सोबत. वायू ऍपल खाऊन दाखव आम्हाला. हे बघ, ऍपल खाऊन दाखव. एक्सक्यूज मी, हॅलो. वायू, हाय. येस. आणि कामं कोण करणार? गुलाब जामुन. What do you want? You want this? पाणी पी. डिस्ट्रक्शन. उचलून दे मग तुला. येताना मी टमाटर आणि कोथिंबीर आणि हे कढीपत्ता घेतला आणि मला याचे 65 रुपीज पडले. तर यशस्वी बोलली ठीकच आहे. तर वेल डन. 11:30 वाजलेत आणि सगळं काम झालं करून. भांडी उरकली, लॉन्ड्री झाली, कपडे सगळे फोल्ड करून ठेवून दिले आणि सगळा पसारा आवरला हॉलचा. कोथिंबीर साफ केली आणि बॅकपॅक केली. आता मला मेकअप काढायचा आहे आणि आंघोळ करायची आहे आणि मला उपमा खायचा आहे. आणि ते खाऊन मी आता झोपणार आणि मला 2 तासात उठून फ्लाईटवर जायचं आहे. तर उद्या कदाचित पप्पांना डिस्चार्ज मिळणार. आता तर ते एकदम बरे, एकदम ठणठणीत बरे झाले. त्यांना खूप वीकनेस आलेला, खूप जास्त डायरी आणि खूप आजारी पडलेले ते, खूप वीकनेस होता त्यांना. तर आता ते एकदम ठणठणीत दिसतात ते. आणि आज पूर्ण छान होता दिवस. तिकडे जयपूरला जाऊन मी आली आणि पप्पांसोबत पण टाईम स्पेंड केला आणि घरात पण टाईम स्पेंड केला. फक्त आज जिम बिलकुल पण नाही केली आहे. पण इट्स ओके. आता पप्पा एकदा घरी आले आणि आमचं रुटीन सुरू झालं तर मी पुन्हा जिम आणि सगळं सुरू करेन. तर
छान दिवस होता आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. आजकाल सगळ्यांना खूप कोल्ड कॉफ आणि काय काय होत आहे. वायू रॉकी पण आजारी आहेत, अजून पण त्यांना खोकला येतोच आहे. तर अशा वेळेला जरा स्वतःची काळजी घ्या आणि बाहेर पण खूप काय काय गोष्टी होतात आहे. तर जिकडे खूप गर्दी असते अशा ठिकाणी फिरायला जाऊ नका. मी काय 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 बघते ना तर मला एकदम असं अंगावर काटा येतो. सो जस्ट गाईज बी केअरफुल. आणि मी अजून एक तो व्हिडिओ बघितलेला की मराठी एक हॉटेलचे एक अंकल मराठी बोलत नव्हते. तर मला अशा लोकांसाठी शिव्याच येतात खूप घाणेरड्या की काय जबरदस्ती आहे ही. म्हणजे एकदम मूर्ख आणि बिनडोक लोकच अशी कामं करू शकतात हे मी बोलू शकते. अजून मला शिव्या येतात आहे पण मी नाही बोलू शकत ऑब्व्हियसली. तर असं सगळं विचारसरणी ठेवू नका. ज्याला जी लँग्वेज बोलायची आहे ती लँग्वेज बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तर हिंदीमध्ये बोललेलं पण ठीकच आहे. कळलं? इट्स मोर दॅन ओके की कोणाला हिंदी येत असेल तर. आणि मराठी नाही तर इट्स नॉट एंड ऑफ लाईफ. ठीक आहे. अजून मला बोलायचं खूप पण मी नाही बोलू शकत तर मी थोडं कंट्रोल करते. पण प्लीज जरा असे सगळे फालतू गोष्टींनी इन्स्पायर होऊ नका. जरा स्वतःचं डोकं पण लावा. आणि खूप काय काय आयुष्यामध्ये होत आहे, खूप काय काय वाईट होतं. तुम्ही घरातून निघता आणि परत येणार की नाही याची सेफ्टी वाईज किती लॅप्सेस आहेत तुम्ही बघताय आजूबाजूला. तर जरा आपल्या कुटुंबावर, आपल्या फॅमिलीवर, आपल्या जे आपलं प्रेम करतात त्यांच्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. आणि या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये पडू नका. आणि प्लीज स्वतःची काळजी घ्या. आय लव्ह यू ऑल.